नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी एनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचं एनालिसिस. चला तर मग सुरू करूया. वर्ल्ड मार्केट्स आर इन रेड आणि आपलं फक्त ग्रीनमध्ये. टू बी एक्सपेक्टेड. खरं सांगायचं तर दुपारनंतर सेलिंग तुम्हाला बघायला मिळेल. थोडाफार तो सुद्धा सेंटिमेंट असू शकतो. हे लक्षात घ्या. जर तुम्ही एशियन मार्केट्स बघितलं, जापनीज बघा किंवा चायनीज बघा, सगळ्या लेव्हलला तुम्हाला थोडंफार काय एक रेडमध्ये तुम्हाला बघायला मिळते. 1% 2% आणि जवळपास हे जे आहे, आपण म्हणू शकतो काय साऊथ कोरियन मार्केट 5% डाऊन. हे लक्षात घ्या. सो व्हॉट वी एक्सपेक्ट टुमॉरो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट ही जी कॅन्डल आहे कशी बनताना बघायला मिळेल डेलीवरती. कशी बघा, एक इन्व्हर्टेड हॅमरच्या आसपास जवळपास एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली. सो ह्या कॅन्डलला धरून ट्रेड घ्यायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो हा मार्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट ओपनिंग ओपन कसे होते. ते डिपेंड असेल जवळपास उद्याचा पण सुद्धा दिवस असाच आहे सुट्टीचा. सो उद्याच्या दिवसात काय होईल याच्यावरती सुद्धा ते अवलंबून पूर्णपणे होतं. परंतु जर मार्केट ह्या रेंजच्या खाली होल्ड करत असेल, ती मग रेंज 24,000च्या खाली, गॅप डाऊन झालं 24,000च्या खाली बिनधास्त सेल करू शकता. आणि मी म्हटलं होतं मार्केट थोडंफार गॅप भरायला येऊ शकतं. ती गॅप म्हणजे ही, हे लक्षात घ्या. जवळपास 23,800 ते आपण म्हणू शकतो 23,600 23,750च्या आसपासची. सो काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर बायिंगला जात असेल तर 24,100च्या वरती बाय करू शकता किंवा ह्या स्विंगच्या वरती 24,100 24,150च्या वरती बायिंगचा विचार करू शकता जर होल्ड करत असेल तर. किंवा मार्केट या रेंजमध्ये आलं तर मार्केट काय करू शकतं? जर ह्या रेंजमध्ये आलं तर परत एकदा इथून थोडाफार काय आपण म्हणू शकतो, ह्या लेव्हलच्या आसपास इथून थोडाफार एक उचलण्याचा प्रयत्न करेल, ह्या रेंजच्या आसपास परत जाण्याचा प्रयत्न करेल आणि इथून परत सेलिंग ही तुम्हाला परत एकदा होताना बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो 24,250 लेव्हल किंवा 24,200च्या वरती परत टिकणं गरजेचं आहे. एक व्यवस्थित मूव्हमेंट भेटणं गरजेचं आहे आणि मग तुम्हाला मार्केटमध्ये चांगली मूव्हमेंट बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या. परंतु जो आपला ई इंडिकेटर जो आपण वापरलाय, कोणता ई वापरलाय तो एक्सपोज करतो 50 एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आपण वापरतोय. वन ऑफ द बेस्ट की मूव्हिंग एव्हरेज इंडिकेटर. ठीक आहे. आणि मूव्हिंग एव्हरेज जवळपास सगळ्यात जास्त सक्सेस रेट असतात, सक्सेसफुल असतात कारण ते मार्केटला फॉलो करतात, कॅन्डल्सला फॉलो करतात. ठीक आहे. सो 50 मूव्हिंग एव्हरेजचं म्हटलं तर जर सगळ्यात सांगायचं असेल तर मार्केट जे आहे त्याला तोडून त्याच्या खाली क्लोज दिलाय. सो ही सुद्धा एक निगेटिव्ह विषय आहे. हे लक्षात घ्या. बरे शेवटची 15 मिनिटाची कॅन्डल थोडीफार इनडिसिजन झाली. सो ओपनिंगवरती अवलंबून आहे. जर खाली टिकलं 24,000च्या खाली तर डेफिनेटली शॉर्ट करा. 23,950, 23,900, 23,850, 23,800 आरामात टार्गेट बघायला मिळू शकतं. पण 23,800ला प्रॉफिट बुक 100% झालं पाहिजे जर सेलिंगला येत असेल तर. हे लक्षात घ्या. आणि बाईंगची रेंज 24,100ची असणार आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण काही स्टॉकचा विषय करूया. स्टॉकचा विषय करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही शेअर्स मी खरंच बघून काढलेले आहेत आणि ते म्हणजे पॉवर ग्रिड सगळ्यात महत्त्वाचा विषय. हा जो स्टॉक आहे, जस्ट अ सेकंड, तुम्हाला सेलिंग चांगली बघायला मिळाली आणि मेन लेव्हलला आहे. ब्रेकडाऊन असेल 282च्या खाली डेफिनेटली शॉर्ट करू शकता. त्याचबरोबर भारत फोर्ज टू बी ऑनेस्ट इंडिसिजन आहे टॉपला. ठीक आहे. सो सेलिंग रेंज 21,120च्या खाली डेफिनेटली शॉर्ट करा. ठीक आहे. परंतु जर कन्सल्टेशन रेंज असेल तर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी परत पुढची कॅन्डल ओपन होत असेल, मग कुठेतरी हाय किंवा लो तोडण्याचा विचार करा. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही दिवसाला ट्रेड घेऊ शकता. लुपिन टू बी ऑनेस्ट निगेटिव्ह आहे, लो आहे. तुटत असेल डेफिनेटली शॉर्ट करा. ठीक आहे. कारण वरती जाण्याचा प्रयत्न केला होता, असक्सेसफुल झालेला आहे. सो ही जी रेंज आहे त्या लेव्हलच्या खाली जवळ 2,331च्या खाली बिनधास्त शॉर्ट हा स्टॉक करू शकता. कॉन्कर टू बी ऑनेस्ट इथे सुद्धा निगेटिव्ह लेवल आहे. थोडाफार एक सेलिंग नंतर हा पुलबॅकमध्ये उचलला होता. परत ह्याच्यावरती होल्ड करतोय. जर ही लेवल तोडत असेल डेफिनेटली शॉर्ट करू शकता. ठीक आहे. आता जो 50 मूव्हिंग एव्हरेज आहे त्याच्या खाली मार्केट आहे. त्याचे रिजेक्शन घेऊन चाललंय. जर बायिंगचा होत असेल तर 50 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती डेलीवरती टिकत असेल तर 480च्या वरती किंवा ही जी कॅन्डल आहे रेड, या रेड कॅन्डलच्या वरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल्स टू बी ऑनेस्ट, जस्ट अ सेकंड, 8,592. ओके. थोडाफार पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालाय. तुम्ही डेलीचा एक ॲनालिसिस करून हे करू शकता किंवा आपण बघूया लोड झालाय. इनडिसिजन झालेली आहे टॉपला. टू बी ऑनेस्ट लो तुटला डेफिनेटली शॉर्ट करा. चांगली मूव्हमेंट खालच्या दिशेने तुम्हाला बघायला मिळू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर ही रेंज जी आहे 8,400 इथपर्यंत तुम्हाला तो आरामात येताना बघायला मिळू शकतो येत्या काही दिवसात. सो इंट्राडेसाठी त्या लेव्हलला ट्रेड तुम्ही आरामात करण्याचा प्रयत्न करू शकता. अदानी एंटरप्राइजेस 3,038. ॲक्चुअली अदानीचे शेअर्स थोडेफार व्होलाटाईल आहे. शॉर्टला जात असेल तर डेफिनेटली शॉर्ट करू शकता आणि त्या 2,900च्या खाली जर टिकत असेल तर डेफिनेटली मोमेंटम आहे. परंतु ही जी रेंज आहे ही जवळपास एक म्हणू शकतो चॉपी रेंज आहे. चॉपी रेंजमध्ये टार्गेट जवळपास आरामात बघायला मिळू शकतात. सो स्ट्रॅटेजी तशी आहे, बाय लो सेल हायच्या लेवलला आपण स्ट्रॅटेजी वापरू शकतो. त्याच्या आसपास जवळपास सेल करायचं तर 3,024च्या खाली डेफिनेटली शॉर्ट करू शकता. इंट्राडेसाठी जर सेलिंगला येत असेल तर डेफिनेटली तुम्हाला टार्गेट इथपर्यंत बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. परंतु बायिंग रेंज हाय तुटल्यावरतीच तुम्ही ठरवू शकता.
समजलं सिंपल अनालिसिस समजलं असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.